आणि मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यातच भांडूपमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा शॉक लागताना पाहायला मिळतोय। पन्नालाल कंपाऊंड जवळची ही घटना आहे। सखल भागामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यातूनच चालत जात असताना एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये विजेच्या उघड्या तारा या अनेकदा सोडलेल्या असतात किंवा काही वेळेला प्रचंड पावसामुळे या तारा उघड्या पडतात, त्याचा अंदाज येत नाही आणि याचा फटका बसलेला एका नागरिकाला आपण ही थेट दृश्य बघतोय। एका नागरिकाचा या विजेच्या शॉकनं मृत्यू झालेला आहे। या व्यक्तीला इथे उठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एनडीटीव्ही वरती। भांडूप मधली मुंबईच्या भांडूप या ठिकाणची ही घटना आहे। आजूबाजूला आपण बघतोय रस्त्यानं पाणी साचलेलं आहे। याच पाण्यातनं मार्गक्रमणा करत साखरमानी जे आहेत, जे कर्मचारी आहेत, अत्यावश्यक सेवेमधले लोक आहेत, असे सगळे ज्यांना कामावर जाणं हे अनिवार्य आहे, अपरिहार्य आहे, अशा लोकांपैकी एक जण ह्याच रस्त्यानं जात असताना त्याला लक्षात आलेलं नाही। मात्र हा नेमका विजेचा अर्थातच तारा कुठल्या भागातनं सोडण्यात आलेल्या होत्या, कुठून त्या तुटलेल्या होत्या, ही बाब कोणाच्या लक्षात कशी आली नाही याबद्दल अर्थातच आता येत्या काळात प्रश्न उपस्थित होणार आहेत। एका व्यक्तीला या पाण्यातनं जात असताना विजेचा शॉक लागलेला आहे आणि तिथेच त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय। मुंबईमध्ये हा जो बळी गेलेला आहे विजेच्या शॉकमुळे गेलेला आहे, कारण पाण्यामध्ये उघड्या तारा सोडल्या गेलेल्या असतात किंवा काही वेळेला या तारा ज्या आहेत त्या उंदरांनी कुरतडल्यामुळे सुद्धा काही ठिकाणी ओपन झालेल्या असतात आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपली वीज सोडत असतात। त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा बसतो आणि तसाच फटका या व्यक्तीला बसलाय, त्यात त्याचा मृत्यू झालाय।